वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे जो शौर्य आणि ऊर्जा असतात ते दोघं बाहेर आलेले आहेत आणि इकडे शौर्य हा खूप जास्त रोमॅन्टिक झालेला आहे. त्यावेळी ऊर्जा शौर्यला म्हणत असते, ओ मिस्टर रोमॅन्टिक, प्लीज जरा कंट्रोल करा, आपण कुठे आहोत ते जरा बघा, बाहेर आहोत आपण, भान ठेवा. त्याबरोबर शौर्य म्हणतो, एक मिनिट ऊर्जा, अगं काय बोलतेस तू हे? अगं तू माझी बायको आहेस मग, आणि बघत नाहीस का इतर लोकांना, मुलामुलींना कसे लोक गळ्यात गळे घालून फिरत असतात, ते सुद्धा लग्न झालेलं नसताना. मग मी माझ्या लग्नाच्या बायकोबरोबर थोडासा रोमॅन्स केला तर बिघडलं कुठे गं? त्याबरोबर ऊर्जा म्हणते, शौर्य अरे असं काय करतोयस? म्हणजे प्रत्येकाचं वेगळं वेगळं मत असेल, पण माझंही वेगळं आहे. म्हणजे बघ ना, प्रेम ही आपली खाजगी, आपल्या दोघांची गोष्ट आहे. मग ती आपण अशी उघडपणे करायचीच काय गरज आहे? प्रेम हे आपलं असायला हवं ना. मग ते लोकांना दाखवायची काय गरज आहे? प्रेम हे आपलं आहे. मग आपण आपल्याला आपल्या पद्धतीने प्रेम करता यायला हवं असं मला वाटतं. म्हणजे बघ, असेल लोकांसाठी कदाचित मी बोललेलं विचित्र किंवा ऑड, पण तुला माहिती आहे मला प्रेम म्हणजे काय वाटतं? प्रेम म्हणजे एकमेकांची काळजी घेणं. प्रेम म्हणजे एकमेकांच्या सोबत राहणं. प्रेम म्हणजे एकमेकाच्या अडचणीत असणं. प्रेम म्हणजे मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीची भाजी बनवणं. प्रेम म्हणजे तू माझ्या बाबांची माझ्यासाठी ती स्कूटी रिपेअर करून आणणं. प्रेम म्हणजे तू माझ्यासाठी ते रात्रभर मला व्रत करायचं होतं तेव्हा जागं राहणं. मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा पदार्थ करून खाऊ घालणं. त्याबरोबर शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं हे सुद्धा किती भारी आहे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य हे बघ, प्रत्येकाची प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची जी पद्धत असते ना, ती वेगळी वेगळी असते असं मला तरी वाटतं. म्हणजे बघ ना, प्रत्येक माणूस वेगळा वेगळा असतो ना, मग अर्थात त्याचे विचारसुद्धा वेगळे वेगळेच असायला हवे. त्याबरोबर शौर्य ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा यार खरंच तू केवढी भारी आहेस. नाही म्हणजे मी कधी हा असा विचार एवढा केलाच नाही गं. ऊर्जा म्हणते, शौर्य अरे असं काही नाही आहे. आपण ना आता एक काम करू, आपण ना दोघंजणं एकमेकांचे चष्मे लावू आणि एकमेकांना सांगितलेल्या गोष्टींकडे बघत जाऊ. शौर्य म्हणतो, म्हणजे? त्यावर ऊर्जा म्हणते, अरे म्हणजे बघ, आता मी तुला ही प्रेमाची माझी पद्धत सांगितली, हां, मग कधीतरी तू माझ्या पद्धतीचा स्वीकार करून बघ. कधीतरी तू मला तुझी पद्धत सांग, तेव्हा मी तुझ्याही पद्धतीचा स्वीकार करेन की, असं. त्याबरोबर शौर्य ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा खरंच हे खूप भारी आहे आणि हे खूप छानसुद्धा आहे, खूप वेगळं काहीतरी. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, हो ना, तुलाही असंच वाटतंय की नाही? मग झालं तर. शौर्य अरे हे बघ, प्रेम करायचं म्हणजे फक्त आणि फक्त ते तसं रोमॅन्टिक तुला वाटतं तसं तसं असंच काही नाही आहे. त्याबरोबर शौर्य म्हणतो, बरं पण मग आता, त्याबरोबर ऊर्जा म्हणते, आता काही नको, आता आपण आहे ना घरी जाऊया. कारण काय आहे, घरी आता सासूबाई वाट बघत असतील आणि जर आपण वेळेवरती घरी नाही ना गेलो तर त्या माझ्यावरती खूप जास्त रागवतील. कळतंय का तुला? त्यामुळे शौर्य आता प्लीज आपण घरी जाऊया का? त्याबरोबर शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं आपण नवरा बायको आहोत आणि आपण इथे बाहेर आलो आहे. तुझ्या नवऱ्याला तुझ्याबरोबर छान रोमॅन्स सुचतो आहे आणि तुला तुझ्या सासूची काळजी पडली, तुला घरी जायची घाई लागली. त्यावर ऊर्जा म्हणते, काय ना शौर्य, तू एकदा माझ्या चष्म्यातून बघ म्हणजे तुला कळेल. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे दिग्विजय शिर्के म्हणत असतो, बरं चला आता आम्ही येतोच, पण आम्हालासुद्धा तुमच्या पाहुणचाराची संधी मिळायला हवी काय? तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर आमच्या घरी बसायला हवं काय? याल ना? त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, ऑफकोर्स नक्की येईन मी, तुम्ही काही काळजी करूच नका. त्याबरोबर मग आता हर्षवर्धनने मी नक्की येईन असं दिग्विजय शिर्केला सांगितल्याबरोबर मग दिग्विजय शिर्के म्हणतो, बरं चला आता आम्ही निघतो, आम्हाला खूपच जास्त उशीर व्हायला लागला आहे. आणि मग त्यानंतर दिग्विजय शिर्के हा तिकडनं निघतो. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता तोपर्यंत ऊर्जा आणि शौर्य आलेले असतात. आता ऊर्जा आणि शौर्य तिकडे आल्याबरोबर लगेचच दिग्विजय शिर्के म्हणतो, अरे वा वा वा, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, नाही 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 नाही, चुकलो, ॲडव्होकेट ऊर्जा जहागीरदार आल्यात तर. नाही काय, आजपर्यंत तुम्ही ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे होतात, तेव्हा तर तुम्ही केस जिंकत नव्हतात, पण ॲडव्होकेट ऊर्जा जहागीरदार मात्र जिंकल्या. ते म्हणतात ना,
काही काही नावाची पुण्याई असते, तीही अशी, जशी की तुमच्या मागे उभी राहिली जहागीरदारांची पुण्याई. काय बरोबर ना? ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे. त्याबरोबर मग आता ऊर्जा ही गप्प राहणं प्रेफर करते. त्याबरोबर आता तो म्हणतो, पण तुम्ही एक गोष्ट विसरताय की जसं तुमच्या मागे जहागीरदारांचं नाव लागलं, जहागीरदारांची पुण्याई उभी राहिली, तसंच विक्रांतच्या मागे सुद्धा विक्रांत शिर्के नाव लागतं. त्यामुळे विक्रांत शिर्केच्या मागे सुद्धा पुण्याई आहे. काय लक्षात आहे ना? विक्रांत कोण आहे ते? त्याबरोबर ती म्हणते, काय ना, विक्रांत शिर्केच्या मागे कोणतीही पुण्याई उभी राहिली, दिग्विजय शिर्के, तरीसुद्धा त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे. कारण विक्रांत शिर्केला मी हरवणार आणि विक्रांत शिर्केसारख्या गुन्हेगाराला मी मोकाट फिरू देणार नाही. समजलं ना? कारण काय ना, अजूनही त्याच्या केसवरचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि ते इन्व्हेस्टिगेशन पूर्ण कसं होईल ह्याच्याकडे मी स्वतः जातीने लक्ष देईन. त्यामुळे तुम्ही त्याची बिलकुलच काळजी करू नका. आणि राहिला प्रश्न इन्व्हेस्टिगेशन कसं होईल, काय होईल या गोष्टींचा, तर विक्रांत शिर्के विरोधातले सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंत राहा. कळलं ना? त्याबरोबर मग लगेचच आता तिला तो म्हणू लागतो की अहो काय एवढं पुराव्यांचं घेऊन बसलाय तुम्ही? पुरावे आहेत ते किती केलं तरी. पुराव्यांचं काय एवढं? कधी गहाळही होऊ शकतात, कधी नष्टही होऊ शकतात, कधी कुठे हरवूही शकतात. म्हणून म्हणतोय, जाऊ द्या, नका पडू ह्या सगळ्यात. काय? त्याबरोबर ऊर्जा म्हणते, हे तुम्ही मला सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही, दिग्विजय शिर्के. आणि राहिला प्रश्न विक्रांत शिर्केचा. तर विक्रांतसारख्या अट्टल गुन्हेगाराला मी इतक्या सहजासहजी सोडून देईन असं तुम्हाला वाटत असेल, पण तसं नाही आहे. मी विक्रांतला सोडणार नाहीच आहे असं आता ऊर्जा सांगते. त्याबरोबर मग आता इकडे शौर्य हा ऊर्जाकडे फक्त बघत असतो. ऊर्जा म्हणत असते, विक्रांत शिर्केच्या मागे कुठल्या आडनावाची पुण्याई आहे ह्याने मला काहीही फरक पडत नाही. मला फक्त फरक याच गोष्टीने पडतो की तो एक गुन्हेगार आहे आणि गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे. दॅट्स इट. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे जहागीरदार म्हणतो की लक्षात ठेवाल, सत्तेची पावर काय असते ना ते अजून तुम्हाला माहिती नाही आहे, त्यामुळे तुमचं तोंड एवढं चालतं आहे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, मला सत्तेची नाही, सत्याची पावर माहिती आहे आणि मला सत्याचीच पावर कळते. कळलं दिग्विजय शिर्के? त्यामुळे मला इतर कुठलीही पावर समजून घेण्याची गरज आहे असं मला तरी वाटत नाही. त्याबरोबर मग आता इकडे दिग्विजय शिर्केला राग येतो आणि तो ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा शिंदे, खूप बोललात, पण लक्षात ठेवा, तुम्ही बोललाय ना तसं काही होणार नाही. जिंकणार तर माझा मुलगा विक्रांत शिर्के आणि विक्रांत ह्या सगळ्या प्रकरणातून बाहेरसुद्धा पडणार. तुमच्यासारखे लोक त्याचं काहीही वाकडं करू शकणार नाही आहे. तो माझा या दिग्विजय शिर्केचा मुलगा आहे, लक्षात ठेवायचं. काय? त्याबरोबर मग आता हे ऐकून ऊर्जाला खरं तर इकडे शिर्केचा खूप जास्त राग आलेला असतो, पण गप्प राहण्यावाचून ऊर्जाकडे दुसरा कुठलाही पर्याय नसतो. तर दिग्विजय शिर्के हा म्हणत असतो की विक्रांत शिर्केला हरवण्याची तुम्ही फक्त स्वप्न बघू शकता, कारण विक्रांत शिर्केला हरवणं तुमच्या कुवतीत बसत नाही ना. काय बरोबर का वकील साहेब? त्याबरोबर हर्षवर्धन हा काही उत्तरं देत नसतो, तो फक्त शांतपणे हा सर्व तमाशा बघत असतो. आता दारू प्यायलेला शिर्के जेव्हा ऊर्जाच्या जवळ येऊ लागतो तेव्हा मात्र शौर्याचा तोल सरकतो आणि शौर्य ऊर्जाला मागे करतो आणि स्वतः पुढे येतो आणि म्हणत असतो, माइंड युअर लँग्वेज. तुम्ही कुठे उभे आहात याचं भान तुम्हाला नसेल तर ते तुम्हाला मी लक्षात आणून देऊ शकतो. माझ्या घरात उभे आहात तुम्ही आणि आमच्या घरात उभं राहून तुम्ही आमच्याच माणसांबरोबर हे काय बोलताय हो? आणि पहिली गोष्ट, ऊर्जा त्या विक्रांतला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देणार आहे. समजलं ना? त्यामुळे तुम्ही ऊर्जाला सांगायची गरज नाही ऊर्जाने काय केलं पाहिजे आणि काय नाही. आणि राहिला प्रश्न सत्तेचा, तर बघूया ना, सत्ता जिंकते की सत्य जिंकतं ते. त्याबरोबर मग दिग्विजय शिर्के म्हणतात, अरे शौर्य 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 ना तू? अरे लहानपणापासून माझ्या अंगाखांद्यावरती खेळलायस तू आणि आज तू मला उलट उत्तर देतोयस? शिशी, वाईट वाटलं बघून. असो,
पण आता काय करणार. पण काय असतं ना शौर्य, आपण स्वतः एखाद्या मुलीला लग्नाची वचनं दिली आहेत आणि लग्न मात्र दुसऱ्याच मुलीबरोबर केले असा माणूस आहेस तू. आणि तू मला शिकवणार का मी काय करायचं, कसं बोलायचं, कोणाशी बोलायचं ते काय. त्याबरोबर शौर्य म्हणत असतो, हे बघा आता डॅड विषयाला विषय वाढेल, मला यांच्याशी वाद घालण्यात बिलकुलच रस नाही आहे. त्यापेक्षा तुम्ही यांना इकडनं जायला सांगून टाका. हे इकडनं गेले तर विषय वाढणार नाही आणि वादही होणार नाही. त्याबरोबर मग आता लगेचच ॲडव्होकेट हर्षवर्धन हे शिर्केंना म्हणतात, शिर्के शांत व्हा. त्याबरोबर मग शिर्के म्हणत असतो की लक्षात ठेव, मी तुला सोडणार नाही आहे. ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, स्वतःची उलटी गिनती मोजायला सुरुवात कर. तू माझ्या तावडीतून सुटणार नाही आहेस, कळलं ना. त्याबरोबर मग आता ऊर्जा ही शिर्केला फक्त खुन्नस देत असते. शिर्के म्हणतो, अगं अशी बघू नकोस, हा दिग्विजय शिर्के जे बोलतो तेच करून दाखवतो आणि तुझ्या बाबतीत तर ते नक्कीच होणार. तुला मी सोडणार नाही आहे. त्याबरोबर आता मात्र ऊर्जा ही गप्प असते. त्यानंतर मग चला येतो वकील साहेब, काळजी घ्या आणि तुमच्या ह्या मुलालासुद्धा जरा समजावा. नाही, लहान असताना माझ्या अंगाखांद्यावर खेळलाय आणि आज मला सरळ सरळ उलटं बोलतोय, बरोबर वाटत नाही ना हे. त्याबरोबर हर्षवर्धन गप्प बसतो. दिग्विजय शिर्के तिकडनं निघून जाऊ लागतो. दिग्विजय शिर्के गेल्यावर इकडे ऊर्जाच्या मनात येतं की हा शिर्के एवढं मला बोलला म्हणजे नक्कीच याच्यामागे काहीतरी असा प्लॅन आहे जो मला माहीत नाही आहे. पण नेमकं ते काय आहे हे मला शोधून काढावंच लागणार आहे, कारण या शिर्केच्या कॉन्फिडन्सने आता मला जरा टेन्शन दिलं आहे, असा ऊर्जा विचार करत असते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी दिव्या वहिनी असते ती हे सर्व काही बघून आतमध्ये गेलेली असते. हर्षवर्धन हा आता वरती त्याच्या रूमकडे चाललेलाच असतो. त्यावेळी शौर्य त्याला म्हणतो, डॅड, हा दिग्विजय शिर्के आपल्या घरामध्ये काय करत होता, कशाला आला होता हा आपल्या घरी, आणि ते सुद्धा ड्रिंक करून. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, मी बोलवलं होतं त्यांना. आता आपल्या घरात मी कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही हे तू मला सांगणार. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता दिव्या ही ऊर्जाला म्हणते, ऊर्जा, बाहेर कोणी आलं होतं का. नाही म्हणजे कसला तरी आवाज येत होता गं बाहेर, म्हणून विचारते. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, दिव्या, कशाला उगाच नाटकं करतेस गं, बाहेरून आवाज येत होता आणि तू बाहेर न येता खोलीत बसून राहिलीस, असं होईल का. त्याबरोबर दिव्या म्हणते, अगं हो, मी कशाला येऊ बाहेर, मी नाही बाई आले बाहेर, खरंच मला नाही माहिती, म्हणूनच तर तुला विचारते ना, कोण आलं, कोण होतं. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणत असते की खरंच खरंच तुला असं वाटतं का की मी तुझ्यावरती विश्वास ठेवेन म्हणून. त्याबरोबर दिव्या म्हणते, अगं ऊर्जा म्हणते, दिव्या हे बघ प्लीज, उगाचच्या उगाच मला प्रश्न विचारू नकोस. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता शौर्य ह्याला हर्षवर्धन म्हणतो, बोल ना, ह्या घरात आता कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही हे मी तुला विचारून करायचं आहे का. त्यावर शौर्य म्हणतो, डॅड अहो, पण. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, मी तुला विचारलं का की तू कुठे गेला होतास, कोणाबरोबर होतास, एवढ्या रात्री का येतोयस, विचारलं. त्याबरोबर हर्षवर्धनला शौर्य उत्तर देतो आणि म्हणतो, डॅड, मी माझ्या बायकोबरोबर होतो, ऊर्जाबरोबर. पण या शिर्केचं काय. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, पुरे, मला उलट उत्तरं द्यायची नाही या शौर्य. आणि राहिला प्रश्न शिर्केंचा, तर शिर्के आणि मी, आम्ही दोघं कॉलेजपासूनचे मित्र आहोत आणि आम्ही दोघं एकमेकांना खूप चांगले ओळखतो. त्यामुळे जर शिर्के इकडे आलेत तर त्याच्याबद्दल तुला उत्तरं द्यायला मी बांधील आहे असं मला वाटत नाही, समजलं. त्यामुळे मला प्रश्न विचारणं बंद कर. त्याबरोबर आता मात्र शौर्यला खरं तर हर्षवर्धनचाही राग येतो. त्याला हर्षवर्धनचं बोलणं आवडत नाही, पटत नाही. त्याला माहिती असतं हर्षवर्धन चुकतोय, पण तरीही शौर्य काही बोलणं प्रेफर करत नाही. तर दुसऱ्या बाजूला ऊर्जा दिव्याला म्हणते, दिव्या, तू ना पक्की शहाणी आहेस, तू काही ऐकलं नाही बोलतेस ना म्हणजे कन्फर्म तू सगळं ऐकलंस. त्याबरोबर मग दिव्या म्हणते, बरं मला सांग, गेली कुठे होतीस गं एवढ्या रात्रीची, नाही म्हणजे कोणाबरोबर गेली होतीस. त्यावर ऊर्जा म्हणते, दिव्या, मी शौर्याबरोबर गेली होती, बस. अजून तुझे काही प्रश्न आहेत का की झालेत, संपलेत. हे बघ दिव्या, उगाचच्या उगाच मला नुसते प्रश्न विचारू नकोस, गप्प बस आता जरा. त्याबरोबर मग दिव्या गप्प बसते. त्याबरोबर ऊर्जाला मात्र आता प्रश्न पडलेला असतो की नेमकं असं काय असेल त्याच्या जोरावरती दिग्विजय शिर्के मला असं बोलला असेल की मी
तुला सोडणार नाही किंवा विक्रांतला तुरुंगातून बाहेर काढेन. नक्की काय असेल दिग्विजय शिर्केच्या डोक्यात, हा प्रश्न ऊर्जाला पडलेला असतो. दिव्या म्हणत असते, अगं ऊर्जा, मी तर काय बाई सहजच चौकशी केली. ऊर्जा म्हणते, नको करूच चौकशी, कारण तू कशी आहेस ना हे मला बरोबर माहिती आहे, समजलं ना. त्यामुळे आता बास, आता उगाच ना नाटकी करणं बंद कर. त्याबरोबर मग दिव्या गप्पच बसते. तर दुसऱ्या बाजूला आता जी इकडे दिव्या असते ती हर्षवर्धनला एक जबरदस्त आयडिया देते, आणि ती म्हणजे विक्रांतच्या आणि पद्माच्या लग्नाची. दिव्या आता हर्षवर्धनला म्हणते, बाबा अहो माझ्याकडे एक उत्तम पर्याय आहे या सगळ्यातून मोकळं होण्याचा. त्यावर हर्षवर्धन विचारतो, कोणता? त्यावर दिव्या त्याला म्हणते, लग्न. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, काय लग्न? त्यावर दिव्या म्हणते, हो बाबा लग्न. अहो त्या पद्माचं आणि त्या विक्रांतचं लग्न, यातून सगळेच मार्ग मोकळे होतील बाबा. त्याबरोबर हर्षवर्धनला ही गोष्ट पटते. तर दुसऱ्या बाजूला ऊर्जा म्हणत असते, असं काहीतरी आहे जे त्या दोघांच्या मनात आहे, जे आपल्याला कळत नाही आहे शौर्य, जे मला शोधून काढायचं आहे की नक्की शिर्केंच्या मनात असं काय आहे. शिर्के असं कॉन्फिडेंटली कसं म्हणाले की ते माझी वाट लावणार, ते मला शोधून काढायचं आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.